हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपण जेव्हा केंद्रामध्ये जातो तेव्हा आपल्याला दिसतं की अनेक लोकांना अनेक अडचणी आहेत, अनेक प्रॉब्लेम आहे. प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. असं नाही की आपल्यालाच प्रॉब्लेम आहे. जगामध्ये अनेक अशी लोकं आहेत आणि असं एकही घर नाही आहे की जिथे प्रॉब्लेम्स नाही आहे. पैशाचे प्रॉब्लेम, कोणाच्या घरामध्ये वादविवाद, कटकटी, भांडण, तंटे असे अनेक प्रकारचे प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहेत. आपल्याला दिसतं की अनेक जण म्हणतात की आमचं कर्ज फिटत नाही, आमच्या डोक्यावर नेहमी कर्ज होत असतं, लोन चुकत नाही, पैसा टिकत नाही, पैसा येत नाही. तर या अशा अनेक समस्या आपल्याला केंद्रात गेल्यावरती बायकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. तर त्याच्याचमुळे आज हा व्हिडिओ तुम्हाला बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की आता कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही 12 महिन्यातल्या पौर्णिमांपैकी एक महत्त्वाची पौर्णिमा असते. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र यांचं आपल्याला पूजन करायचं असतं. जो कोणी व्यक्ती या दिवशी मनोभावे या देवांचं पूजन करेल त्याला कधीही पैशाची कमी पडत नाही, कुठलीही आर्थिक संकट त्याच्यावर येत नाही असं म्हटलं जातं. तर अनेक सेवा कोजागिरी पौर्णिमेसाठी दिल्या जातात. कोणी कोणी अनेक सेवा कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू करतात. तर आपल्याला तेच काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला काय करायचं आहे. कुठली आणि अशा अनेक वस्तू आहेत की ज्या पौर्णिमेला आपण जर खरेदी केल्या आणि आपल्या घरामध्ये त्यांची जर सेवा केली आपण, तर आपल्याला कधीही पैशाची कधी कमी पडत नाही, कधीही चणचण भासत नाही. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेऊ. तर बघा, तुम्ही जर केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला कवड्यांची सेवा दिली जाते, माहिती असेल तर. तर जो केंद्रात जातो त्याला नक्कीच माहिती असेल की तिथे एक कवड्यांची पोटली मिळते. त्याच्यामध्ये 7 पांढऱ्या कवड्या आणि 2 चॉकलेटी कवड्या असतात आणि एक हळद दिलेली असते. आणि त्या कवड्या आपल्याला पिवळ्या करून त्याच्यावरती सेवा करून आपल्याला ती 40 दिवसाची 9 कवड्यांची सेवा करायची असते. तर तिथे आपण गेल्यानंतर आपल्याला ती पोटली म्हणजे आपण विकत घेऊन त्या सेवा कोजागिरी पौर्णिमेपासून 40 दिवस करू शकतो. ही इतकी प्रभावी आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे. तर त्या सेवेमुळे अनेकांचे आर्थिक प्रॉब्लेम हे सुटलेले आहे. अनेकांना त्याचे चांगले परिणाम दिसलेले आहे. व्यवसायामध्ये प्रगती झाली आहे, नोकरीमध्ये बढती मिळालेली आहे आणि त्या व्यक्तीला कधीही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत नाही. अशी ही 9 कवड्यांची सेवा आहे. तर तुम्हाला एवढ्या 2-3 दिवसात केंद्रात जायला जमलं तर नक्कीच तुम्ही ती पोटली घेऊन या कवड्यांची आणि कोजागिरी पौर्णिमेपासून 40 दिवसपर्यंत ती सेवा तुम्ही तुमच्या घरी करा. त्या जे आपल्याला देतात ते आपल्याला ती सेवा कशी करावी तेही सांगतात आणि त्या जे पाऊच असतं त्याच्यावर दिलेलं आहे की ती सेवा कशी करायची आहे. तर नक्की ही एक वस्तू आहे जी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरी आणू शकता आणि त्याच्यावर सेवा करून तुमच्या अनेक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. तशाच पद्धतीने आपल्याकडे लक्ष्मी मातेचा एक चांदीची मूर्ती असायला हवी, जी की कमळावर बसलेली असावी. लक्ष्मी माता कमळावर बसलेली असावी, ती एक मूर्ती आपल्याकडे असायला हवी. त्याचबरोबर ते शक्य नसेल तर श्रीयंत्र, जे की खूप प्रभावी आहे. पैसा प्रत्येकाला कमवता येतो, प्रत्येकाच्या घरात पैसा येत असतो, पण तो टिकवणं, त्याला स्थिर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण लक्ष्मी ही चंचल आहे, ती टिकत नसते. तर तिला टिकवण्यासाठी आपल्याकडे हे यंत्र असायला हवं. आणि ते आणूनच नुसता फायदा नाही आहे, तर त्याच्यावर काही सेवा कराव्या लागतात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, तरच त्याचा फायदा आहे. हे बघा, ह्या वस्तू आहेत खरी, पण आपल्याला त्याच्यावरती सेवा केल्या तरच यांचा फायदा आहे. नाहीतर नुसत्या वस्तू विकत आणू नका, कारण विकत आणून काहीही फायदा नाही आहे. त्याच्यावरती वेळोवेळी सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हाच याचा फायदा आपल्याला होत असतो. तर श्रीयंत्र, त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती, कमळगट्ट्याची माळ, कारण कमळाची फुलं देवीला खूप आवडतात. आपण इतकी फुलं तर देवीला वाहू नाही शकत, म्हणून कमळगट्ट्याची माळ आणि तिची सेवा देवीच्या समोर बसून करणं हे खूप महत्त्वाचं आहे. देवीला कमळाची फुलं आवडतात, म्हणून आपल्याला कमळाची फुलं म्हणून कमळगट्ट्याची माळ ही आणायची आहे. जर ज्याच्याकडे नसेल त्याने कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नक्की आणा. त्याचबरोबर पिवळ्या कवड्या ह्या देवी आईला खूप आवडतात. कोल्हापूरच्या अंबाबाईला तर खूपच आवडतात पिवळ्या कवड्या. त्याच्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल, आकर्षित करायचं असेल, तर पिवळ्या कवड्या या आपल्या घरामध्ये नक्की असू द्या, ज्या देवघरात ठेवून आपण त्यांचं पूजन करत असतो वेळोवेळी. त्याच पद्धतीने आपल्याकडे देवघरामध्ये कासव कुणाच्या नसेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कासव विकत घ्या. तुमच्याकडे शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंख तुम्ही विकत घ्या आणि त्या शंखामध्ये आपण रोज पाणी भरत असतो आणि ते पाणी आपण घरामध्ये शिंपडत असतो, ते प्राशन करत असतो. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या आहे, या महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या आर्थिक संकटांमधून निघण्यासाठी करायच्या असतात. त्याचबरोबर आपल्याला
लक्ष्मीनारायणाचा फोटो ज्यामध्ये भगवान विष्णू हे शेषशय्येवरती आराम करत आहे आणि तिथे माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. हा फोटो खूप महत्त्वाचा आहे. ज्या घरामध्ये अशा पद्धतीचा फोटो जर असेल त्या घरामध्ये कधीही नवरा बायकोमधले वादविवाद हे विकोपाला जात नाही. नेहमी लक्ष्मी खेळत राहते. भगवान विष्णूंची असीम कृपा त्या घरावर राहते. म्हणून हा फोटो खूप चांगला प्रभावी आहे. तर हा फोटो तुमच्या घरामध्ये तुम्ही नसेल तर नक्की आणा. त्याच कुबेर यंत्र हे एक प्रभावी यंत्र आहे. तर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच कुबेर यंत्र ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांचं तिघांचं पूजन आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं असतं. तर भगवान कुबेरांची सेवा करणं हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कुबेर यंत्र घ्या. नसेल तर तुम्ही कुबेर महाराजांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवून देखील कुबेराचं पूजन करू शकता. पण ह्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत ते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी या घरी आणू शकतात. कासव झालं, दक्षिणावर्ती शंख झालं, श्रीयंत्र, कुबेर यंत्र ह्या सगळ्या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. ज्याला पैशाची कमी नको आहे, ज्याला व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती हवी आहे, पैशाची चणचण नको आहे, नेहमी आपल्या घरात लक्ष्मी नांदावी असं वाटतं, त्याने या सगळ्या गोष्टी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणायच्या आहे. कोजागिरी पौर्णिमेला त्यावर सेवा करायच्या आहेत. त्याचप्रकारे दर मंगळवारी, शुक्रवारी आपण या वस्तूंवरती सेवा करू शकतो. दर पौर्णिमेला आपल्याला या वस्तूंवरती सेवा करायची असते. कारण नुसत्या वस्तू आणून ते ठेवणं हे उपयोगाचं नाही आहे, तर त्यावरती सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण देवी आईला सेवा आवडते. वस्तू आणून आपण फक्त मार्केटिंग होऊन जाते व्यापाऱ्यांची. आपल्याला तसं करायचं नाही आहे. त्या मार्केटमध्ये आहेत वस्तू, पण त्या आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला त्यावर सेवा करून आपल्यासाठी त्या फलदायी करून घ्यायच्या असतात. त्याच्यामुळे फक्त मार्केटिंग म्हणून दुसऱ्याचा फायदा करू नका. तर त्या घरी वस्तू आणून त्यावर तुम्ही सेवा करून स्वतःचा फायदा करून घ्या, तरच आपल्यासाठी ते महत्त्वाचं असणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजून काही गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला आपल्या घराजवळ जर विहीर असेल किंवा पाण्याची नदी असेल तर आपल्याला एक दिवा त्या दिवशी नदीजवळ लावायचा आहे, विहिरीजवळ लावायचा आहे. आपल्याला पितृदोष असतील तर या उपायाने पितृदोष हे लवकरात लवकर मिटतात. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे तुमच्या घरामध्ये. हेही खूप महत्त्वाचा सेवा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीची, तेही तुम्ही त्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर तुमचं ज्येष्ठ म्हणजे मोठं मूल जे असेल, मुलगा असो मुलगी असो, त्याचं त्या दिवशी तुम्हाला औक्षण करायचं आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औक्षण करायची ही पद्धती ही जुनी होती, पण आता ती लोप पावत आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता माहिती आहे ना, तर आपण करायचं. मोठ्या जी मुलगा मुलगी असेल त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. तुम्ही 5 दिवे, 7 दिवे, 11 दिवे लावून त्याचं औक्षण करू शकता. औक्षण झाल्यानंतर तो दिवा तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावर जाऊन ठेवायचा आहे. एखाद्या सुवासिनीला बोलवून तिला तुम्ही हळदी कुंकू देऊन एखादी भेटवस्तू देऊ शकता. कारण पौर्णिमा आहे त्या दिवशी देवी समजून आपण एखाद्याला लक्ष्मी समजून जर तिचा मानसन्मान केला, तिला हळदी कुंकू देऊन तिला एखादी वस्तू भेट दिली तर ती आपल्याला अनेक आशीर्वाद देऊन जाते. हे आपल्याला माहीतही नसतं की कोणी कोणत्या रूपात येऊन आपल्याला काय देऊन जाईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायला पाहिजे. त्याचप्रकारे तुम्हाला त्या दिवशी देवघरासमोर बसून माता लक्ष्मीला श्रीसूक्तम बोलून 3 वेळा श्रीसूक्तम, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं, 1 वेळा नवारणव मंत्र, लवंग हातात घ्यायची आहे आणि एवढे मंत्र श्लोक बोलून तुम्हाला देवी लक्ष्मीला एक लवंग अर्पित करायचे आहे. तर लवंग ही देवीला खूप आकर्षित करते. लवंग ही लक्ष्मी मातेची आवडती वस्तू आहे. त्याच्यामुळे लवंग देऊन तिला तुम्हाला आकर्षित करायचं आहे, खुश करायचं आहे आणि मग लक्ष्मी माता तुमच्यावरती आशीर्वाद देईल. तर तुम्हाला कधीही कुठलीही कमी पडणार नाही. पैशाची बरकतच बरकत तुमच्या घरामध्ये होईल. तर अशा पद्धतीने हे सगळे उपाय, या सगळ्या वस्तू तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणायच्या आहे, उपाय करायचे, सेवा करायच्या. उपायांपेक्षा सेवा हे खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर परिश्रम हे अनिवार्य आहेत. कारण की जो परिश्रम करतो देव त्याच्याच पाठीशी असतो, त्यालाच आशीर्वाद मिळत असतो. उगाचच फक्त सेवा उपाय करून कुठलीही गोष्ट सक्सेस होत नाही. म्हणून परिश्रम करा, कर्म करा, देवाची सेवा करा, नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.